नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत ढाबा स्टाईल मटर पनीर कसं बनवायचं ते सांगणार आहे, तेही घरच्या घरी. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पॅनमध्ये 1 चमचा बटर, 1 चमचा तेल घेतलेलं आहे. 100 ग्रॅम पनीर आपण येथे शॅलो फ्राय करून घेणार आहे. एकीकडे एका वाटीमध्ये गरम पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता फ्राय केलेले पनीर आपण यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 वाटी वाटाणा सुद्धा यामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. पॅनमध्ये दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, अर्धा तेजपत्ता, त्यानंतर 2 हिरवी इलायची, 2 कांदे घेतलेले आहे, 3 टोमॅटो घ्यायचे आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा फ्राय करायच्या आहे. खडे मसाले बाजूला काढून घ्यायचे आहे. आता मिक्सरला फाईन असं पेस्ट करून घ्यायचे आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि आपण जे वाटण करून ठेवलेलं आहे ते ॲड करूया. आता वाटण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. यामध्ये 1 चमचा फ्रेश क्रीम घालायचं आहे. छान असं तेल सुटेपर्यंत आटू द्यायचं आहे. यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. पनीर आणि मटर घालायचं आहे. 5 ते 7 मिनिटं वाफ द्यायची आहे. तयार आहे आपलं ढाबा स्टाईल पनीर.